आहेत ते काय बोलले असतील तुम्हाला सांगितलं तर तुमच्या अंगावर काटा येईल. ते म्हणतात सॉरी, मी याच्यावर काही करू शकत नाही, हे सीएमच्या हातात आहे. मुझे आप वहाँ इनवाइट क्यों नहीं कर देते? हमने किस छुट्टी में गए और 1 महीने से ज्यादा वहाँ पर रहे तो वो बोलते हैं कि आप फिटनेस सर्टिफिकेट लाए. और वो फिटनेस सर्टिफिकेट क्या होता है कि हमें हमारी प्रेगनेंसी टेस्ट की जाती है. पुण्यात राहुल गांधीच्या छात्रों की गूंज कार्यक्रमात एका आदिवासी विद्यार्थिनीने आपल्या हॉस्टेलमधील धक्कादायक वास्तव समोर आणलंय. फिटनेस सर्टिफिकेटच्या नावाखाली विद्यार्थिनींची प्रेग्नेन्सी टेस्ट केली जाते असा गंभीर आरोप या विद्यार्थिनीने केलाय. गेल्या 10 दिवसांपासून उपोषण करणाऱ्या या विद्यार्थिनीने राहुल गांधींसमोर आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणापासून हॉस्टेलमधील सुविधांपर्यंत अनेक प्रश्न उपस्थित केले. मैं जो मांजरी में पिछले 10 दिनों से भूख हड़ताल चल रहा है, जो मेरे भाई बहन जो अनशन पर बैठे हैं, वहाँ से मैं आई हूँ. तो मुझे कहाँ बैठे हैं? मांजरी में, पुणे में ही. अच्छा, और क्या कारण क्या है? जो हमारी मांगे है वो इसमें लाए हैं. मैं आपको आगे बोलो. तो हमारी मांगे है कि हमें शिक्षा चाहिए. और मैं आपको मराठी में समझाऊंगी ताकि मेरी बात है वो अकेली निशा की नहीं है, वो सब ट्राइबल स्टूडेंट की है, पूरे देश की है, पूरे महाराष्ट्र की है. इसलिए मैं आपको मराठी में बात करके बताऊंगी. जो आम्ही जे उपोषणासाठी बसलेलो आहोत, आमचे भाऊ आणि त्याच्यामध्ये आमच्या 2 बहिणी देखील बसलेल्या आहेत. आणि त्यातलीच एका बहिणीची तब्येत खूप नाजूक झाली, तिला आज हॉस्पिटलमध्ये नेलंय. आणि हे सगळं असताना देखील जेव्हा आमचे प्रतिनिधी मंत्रालयामध्ये गेले तर तेव्हा आमचे आदिवासी विकास विभागाचे मंत्री आहेत ते काय बोलले असतील तुम्हाला सांगितलं तर तुमच्या अंगावर काटा येईल. ते म्हणतात सॉरी, मी याच्यावर काही करू शकत नाही, हे सीएमच्या हातात आहे. मग तुम्ही जर आदिवासी विद्यार्थ्यांच्या विकासासाठी तिथं बसलेत तर तुम्ही जर तिथं आमच्या विकासासाठी बसल्यात आणि तुम्ही जर आमचा विकास साधू शकत नाही तर तुमचा तिथं बसण्याचा अधिकार नाही, हे मी आज ठणकावून सांगते. पण या सगळ्यात सर्वाधिक चर्चा होते ती एका गंभीर आरोपांची, फिटनेस सर्टिफिकेट. फिटनेस सर्टिफिकेटच्या नावाखाली प्रेग्नेन्सी टेस्ट केली जाते असा आरोप विद्यार्थिनीने केला. आता फिटनेस सर्टिफिकेट म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर एखादी व्यक्ती शिक्षण, नोकरी किंवा एखाद्या संस्थेच्या नियमानुसार शारीरिकदृष्ट्या सक्षम आहे हे डॉक्टरांच्या तपासणीनंतर प्रामाणिक करणारे वैद्यकीय प्रमाणपत्र म्हणजे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट. मात्र विद्यार्थिनीचा दावा आहे की जर आदिवासी विद्यार्थिनी सुट्टीसाठी हॉस्टेलमधून घरी गेली आणि महिन्यापेक्षा जास्त काळ बाहेर राहिली तर परत हॉस्टेलमध्ये येताना फिटनेस सर्टिफिकेट मागितलं जातं आणि या प्रक्रियेत प्रेग्नेन्सी टेस्टही केली जाते असा तिचा आरोप आहे. या तपासणीबाबत विचारणा केली असता संसर्गजन्य आजार झाला आहे का हे तपासण्यासाठी काही प्रक्रिया असल्याचं सांगितलं जात असल्याचा दावा तिने केला आहे. मैं और एक बात कहना चाहूंगी, उससे तो आपके होश ही उड़ जाएंगे. जैसे कि हमारे ट्राइबल हॉस्टल होते, ज़्यादातर वहाँ यहाँ पुणे में गढ़चिरौली, नांदेड़, अमरावती, वहाँ से जो स्टूडेंट आते हैं वो तो हर रोज घर नहीं जा पाते. और जुन्नर, जो आंबेगांव, वो तो लड़कियाँ जाकर आती है, लेकिन वो जो गढ़चिरौली के स्टूडेंट होते वो नहीं जा पाते. तो हम दिवाली में या किस छुट्टी में गए और 1 महीने से ज़्यादा वहाँ पर रहे तो वो बोलते हैं कि आप फिटनेस सर्टिफिकेट लाए. और वो फिटनेस सर्टिफिकेट क्या होता है कि हमें हमारी प्रेगनेंसी टेस्ट की जाती है. और हम जब इस बात पे आवाज़ उठाते हैं तो वो बोलते हैं कि आपको 1 महीने में, आप शांति से सुनिए क्योंकि ये बात बहुत ही गंभीर है. मैं कहना चाहूँगी कि हम जब उनको पूछते हैं कि ये क्या है, ये क्यों करना है, तो वो बोलते हैं आपको 1 महीने में आपको जानलेवा बीमारी हुई तो और किस संसर्गजन्य बीमारी हुई तो मैं क्या कहना चाहती हूँ उन प्रशासन को कि आपकी जो स्कूल है, जो आश्रम शाला है, प्राइवेट स्कूल है, सभी स्कूलों में जो 24 घंटे एक नर्स क्यों नहीं रख पाते. थैंक यू.
थैंक यू, बहुत अच्छा लगा, मुझे बुला लो, मैं आ जाऊंगा। आदिवासी विद्यार्थिनीने हॉस्टेलच्या सुविधांवरही गंभीर प्रश्न उपस्थित केले. पुण्यात शिक्षणासाठी गडचिरोली, नांदेड, अमरावतीसह दूरच्या भागातून विद्यार्थी येतात. मात्र हॉस्टेलच्या सुविधा, प्रवासाचा वेळ, शिक्षणाचं वातावरण आणि सुरक्षेचे प्रश्न यामुळे विद्यार्थ्यांना अडचणी येत असल्याचं तिने सांगितलं. त्या आमच्या भागामध्ये ज्या आश्रमशाळा असतात तिथं जे सेंट्रल किचन पद्धत लागू केली, जसं की एका ठिकाणी जेवण बनणार आणि ते 70-80 किलोमीटर लांब घेऊन जाणार आणि त्यामुळे ते जेवण खराब होतं, त्यामुळे विषबाधा होते आणि विद्यार्थी आत्ताच एक गोष्ट झाली गडचिरोलीमध्ये, कारण आदिवासी ज्या आश्रमशाळा आहेत त्याच्यामध्ये बेडची सुविधा नाही आहे, पिण्याचं पाणी देखील नाही आहे. त्याच कारणामुळे गडचिरोलीमध्ये विद्यार्थ्यांनी झोपेत असताना त्यांना मण्यार सापाने दंश करून 3 विद्यार्थी मेले आणि 3 विद्यार्थी अजूनही हॉस्पिटलमध्ये आहेत. तर आमची मागणी अशी आहे की त्या विद्यार्थ्यांच्या पालकांना ॲटलिस्ट 1 कोटीची तरी मदत करा आणि ह्या सरकारने त्यांची मदत 4 लाखांवर मोजलेली आहे. तसंच आमचं त्यांना एक म्हणजे मागणं आहे की ज्या आमच्या आदिवासी विद्यार्थिनी असतात, तुम्ही जर पाहिलं ते जे आदिवासी हॉस्टेल आहेत ते जे शहरं आहेत जसं की पुणे, मुंबई, तर जे पुण्याचा जो सेंट्रल भाग आहे तिथं नाही आहेत. मांजरी, कोंढवा और इस वजह से जो हमारा शिक्षण है, हम जो पढ़ते वो पढ़ने के लिए टाइम ही नहीं रहता क्योंकि 4-4 घंटे हमें वहाँ जाने आने में ही लगते. तर ह्या सगळ्या मागण्या घेऊन आम्ही मागच्या 10 दिवसापासून उपोषणासाठी बसलोय. तर माझी तुम्हाला विनंती आहे की मी तुम्हाला जे आता निवेदन दिलं आहे त्याचा विचार करून तुम्ही आमच्या आदिवासी विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करून आमच्या मागण्या सोडवण्याचा प्रयत्न कराल. थँक्यू. और आप क्या चाहती हो, किस एज तक उसको करा जाए? ज़्यादातर 35 एज तक भी हम म्हणजे आम्ही जरी आम्हाला 35 वर्षासाठी पण 35 वर्षापर्यंत जरी दिलं तरी ठीक उनको आहे. 35 ईयर्स तक हॉस्टल मिलना चाहिए. 35 इयर्स हो जाएगा तो खुश हो जाओगी? वैसे तो हमें ये एज की लिमिट है वो ही नहीं चाहिए, लेकिन ये सरकार है वो तो आपको भी पता है, लेकिन हम ये चाहते हैं कम से कम ये 35 एज तक भी आ पाए, इसलिए मैंने ऐसे बोला. लेकिन हम मुझे आप वहाँ इनवाइट क्यों नहीं कर देते? हमने आप मुझे वहाँ बुला लो, यस मैं भी आ जाऊंगा, बैठ जाऊंगा आपके साथ. आम्हाला आवडेल तुम्ही तिथं आलेले आणि आमच्या मुलांची देखील इच्छा आहे की तुम्ही तिथं यावं आणि आमच्या प्रश्नांवरती बोलावं आणि आमचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करावा. मुझे बुला लो, मैं आ जाऊंगा. ठीक आहे. थोड़ा दबाव और एक साथ डाल देंगे.